स्वामी प्रगट दिन कसा साजरा करावा, स्वामींचे षोडोपचार पूजन कसे करावे याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 31 मार्च 2025 या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. 31 मार्चला आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला नेहमी सांगणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रगट दिन अतिशय महत्त्वाचा आणि कोणत्याही सणापेक्षा म्हणजेच दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही आहे. आता आपल्याला प्रगट दिनाच्या दिवशी कोणत्या सेवा करून प्रगट दिन साजरा करायचा आहे ते आपण बघणार आहोत. चैत्र शुल्क द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रगट दिन आहे. महाराजांनी कोणत्याही पोटी कुणाच्याही पोटी जन्म घेतला नाही, ते प्रगट झालेले आहे. म्हणून महाराजांचा प्रगट दिन असं म्हटलं जातं. स्वामी जयंती म्हटली जात नाही. तर आपण तो कसा साजरा करणार आहोत, तर महाराजांना काय काय आवडतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना फक्त आपली भक्ती आवडते. आपले निस्वार्थपणे केलेले कर्म आवडतात. पण महाराजांना आपलंही काही देणं लागतं आणि आपण सेवेकऱ्यांना वाटतं का महाराजांना त्या दिवशी नवीन नवीन छान वस्त्र घालावी, त्यांना खायला काही तरी गोडधोड करावं, त्यांना हिना अत्तर लावावं, थोडंसं सजावट करावी, हे सगळं आपल्यावर असतं. पण त्यांना काय हवं आहे, तर त्यांना फक्त तुमची भक्ती हवी आहे. त्यांना तुम्ही हवे आहात. महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा, तर सकाळी लवकर उठून स्नानापन्न होऊन लवकर उठून आंघोळ करून झाल्यावर तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करावा. या दिवशी महाराजांची षोडोपचार पूजा करायची असते. ज्यांच्या घरात मूर्ती आहे, छोटी मोठी कोणतीही चालेल, किंवा ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी गुढीपाडव्याला तुम्ही त्या दिवशी ती मूर्ती घेऊन आणि प्रगट दिनाच्या दिवशी त्या मूर्तीची स्थापना केली तरी चालेल. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं, 1 वेळा स्त्री सूक्त म्हणावं. फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडायचे आहे, पाण्याचा अभिषेक करायचा नाही. श्री सूक्ताचा त्यांच्याच बरोबर पवमाड सुक्तम जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं आहे आणि रामरक्षा 1 ते 9व्या ओवीपर्यंत म्हणायची आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही. अभिषेक करताना पाण्याचा करा, पंचामृताचा करा, चंदनाचा करा, मधाचा करा, साखरेचा करा. जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यांनी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल, पण षोडोपचार पूजेला सुद्धा आपल्याला खूप आनंद होतो. म्हणून आपण षोडोपचार पूजा करताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. एखाद्या स्त्रीला जर अडचण असेल, घरातील कोणत्याही व्यक्तीने अभिषेक केला तरी चालतो. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाहीये. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय होतं, म्हणून महाराजांना हिना अत्तर संपूर्ण मूर्तीवर लावून घ्यायचं आहे. हिना अत्तर लावताना हिना अत्तर कापसाच्या साहाय्याने महाराजांच्या मूर्तीवर लावायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा महाराजांचे गाणे तुम्ही लावू शकतात. तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात. हे सर्व लावून किंवा छान पद्धतीने म्हणून तुम्ही या सर्व सेवा करू शकता. हे सगळं झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची आहे. महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे. केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचे आहे. महाराजांच्या आवडीचे फुले त्यांना वाहायची आहेत. आता महाराजांना कोणकोणती फुले आवडतात, तर महाराजांना मोगऱ्याची फुले आवडतात, पिवळा सोनचाफा आवडतो, केवड्याची फुले आवडतात, पिवळी फुले आवडतात. तर जी फुले मिळतील तुम्हाला ती महाराजांना तुम्ही वाहू शकता. त्यांच्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. ज्यांच्या घरात फक्त फोटो आहे त्यांनी गुलाबजल टाकून महाराजांचा फोटो स्वच्छ करून त्याला हिना अत्तर लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. हे सगळं करत असताना ज्या सर्व सेवा अभिषेक करताना तुम्ही करणार आहात त्या सर्व सेवा तुम्हाला महाराजांच्या फोटोसमोर बसून म्हणायच्या आहेत. त्यांच्याकडे मूर्ती नाहीये किंवा ज्यांच्याकडे फोटो समोर
16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त प्राकृत मध्ये म्हणायचं म्हणा किंवा संस्कृत मध्ये म्हणा, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला जमेल ते पण करा. पवनमान सूक्त, रामरक्षा 1 ते 9 ओवीपर्यंत ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे. तिथे महाराजांसमोर बसून घ्या. सर्व सेवा करायच्या आहेत. पिवळ्या रंगाची फुले सुद्धा महाराजांना आवडतात. तुमच्याकडे जे असेल ते महाराजांना अर्पण करा. शेवटी आपली श्रद्धा महत्वाची आहे. जर तुम्ही देवघरात सेवा नाही केली किंवा दुसरीकडे मांडणी करायची असेल तर तुम्ही कलश भरू शकतात. तुम्हाला कलश भरायचा असेल तर त्या दिवशी ठिकाणी आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यावर 21 वेळा ओम गण गणपते नमः असा पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर महाराजांची सेवा करावी. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तो अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही महाराजांना पेढे, पुरणपोळी या प्रकारे देऊ शकतात, कारण महाराजांना पेढे सुद्धा खूप जास्त प्रिय होते. बेसनाचे लाडू प्रिय होते. पुरणपोळी, वांग्याची भाजी, खीर, कांद्याची भजी, बेसनाचे लाडू, फळांमध्ये डाळिंब, सीताफळ, केळी, द्राक्षे, आंबा, चिकू, टरबूज असे तुम्ही महाराजांना अर्पण करू शकतात. काहीच नसेल तर अगदी खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा केला तरी चालेल. अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं आहे तर ते तीर्थघरातील सर्वांनी पिऊन घ्यायचं आहे. फक्त जर तुम्हाला झाडाला टाकायचं असेल तर तुळशीला सोडून तुम्ही कोणत्याही झाडांना ते पाणी अगदीच टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला आपल्याला जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची आहे. आता आपण प्रकट दिन म्हटलं म्हणजे अन्नदान येतं. तर महाराजांना तेच, तू माणूस म्हणून काय आहे, तुमचे कर्म, तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणत असतात. म्हणून या दिवशी दान धर्म करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून केंद्रात जाताना केळी घेऊन जा किंवा पेढे घेऊन जा, नाही तर तुम्हाला जे जमेल ते घेऊन जा. महाराजांना आपण काय देणार? महाराजांना पण महाराज फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडनं ज्यांच्या घराजवळ केंद्र नाहीये त्यांनी मठात जा, मंदिरात जा, दत्त महाराजांच्या मंदिरात जा. या दिवशी आवर्जून केंद्रात जा. आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी जा. त्या दिवशी काहीच मागू नका. बऱ्याच वेळा असं होतं का आम्ही केंद्रात जातो, आरत्या करतो, पण आमच्या मनासारखं होत नाही. जेव्हा तुम्ही केंद्रात जाता, मंदिरात जाता, तेव्हा तुम्हाला काय हवं आहे त्यापेक्षा महाराजांना काही तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नसतं. पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच मिळणार. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सर्व मिळणार. एखाद्याला सर्व काही देतात, महाराज पण साथ देत नाही. म्हणून आपल्याला महाराजांची साथ हवी आहे. म्हणून आपल्याला आज वाटलं मला आज हवं आहे, पण जर भविष्यात पुढे चालून आपल्याला त्या गोष्टीपासून त्रास होणार असेल तर महाराज ती गोष्ट आपल्याला कधीच देणारच नाही. म्हणून जे महाराज करताय किंवा जशी महाराजांची इच्छा असणार तेच होईल, कारण ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे. त्या दिवशी महाराजांना नारळ, खडीसाखर ठेवा. केंद्रात जाऊन आणि महाराजांचे आभार माना. जे काही दिलं महाराज त्यासाठी धन्यवाद, कारण आज तुमच्या सेवेने आम्ही सुखात आहोत. इतरांसारखं दुःख नाहीये माझ्या जीवनात. हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण जर महाराज आपल्या आयुष्यात आले नसते तर किती मोठा प्रश्न चिन्ह आहे. तर माझं आयुष्य काय झालं असतं हा विचार करा. कधी आयुष्य पूर्ण रिकामं असतं. सगळं असून सुद्धा ते रिकामं घर असतं आपलं. आज महाराज आहे म्हणून आपण सगळेजण सुखात आहोत, शांततेत आहोत, आयुष्य जगत आहोत. सगळ्यात चांगल्या गोष्टी हळूहळू घडत आहेत. आज महाराज आहे म्हणूनच आपण एवढा कोरोना झाल्यानंतर सुद्धा सुखात आहोत. कोरोना काळात सुद्धा महाराजांनी तितकी छान अशी आपल्याला साथ दिलेली आहे. एकाच वेळेत सगळ्या चांगल्या गोष्टी मिळत नाही किंवा सर्व जर आपल्याला सहजासहजी मिळून गेलं तर अर्थातच आपल्याला त्यांची किंमत राहत नाही. या पद्धतीने मोठ्या उत्साहात सेवा करून आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे. आता ज्यांनी 21 दिवसाचं किंवा 51 दिवसाचं पारायण केलं त्यांनी त्यांची समाप्ती अगदी गोडधोड नैवेद्य दाखवून करायची आहे. बाकी दुसरं काहीही करायचं नाही. महाराजांना धन्यवाद, कारण अडचणीत प्रश्न तर असणारच, ते कधीच संपणार नाही. फक्त प्रगट दिन महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि मला
शिष्य म्हणून स्वीकारलं हे आपलं परम भाग्य आहे. आपण खूप भाग्यवान आहोत का महाराजांच्या सेवेत आपण आलो, त्यांनी आपल्याला आणलं. कोणाला सेवेत आणायचं, कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे सर्व नियोजन महाराजांचं असतं. कारण करता करविता फक्त महाराजच आहेस, तुम्ही मी कोणीच नाही. महाराज नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज आपल्याला नेहमी पाठिंबा देत असतात की तू पुढे हो, मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे. कारण आपण जर चांगले कर्म केले तर निश्चितच महाराज आपली साथ देतील आणि आपण सुद्धा महाराजांना मोठ्या उत्साहाने किंवा सांगू शकतो का मी सुद्धा एक चांगला सेवेकरी बनलेला आहे. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.